छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील ती काळी पिळून टाकणारी घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नाही, तर संपूर्ण समाजाच्या डोळ्यात आंधळ घालणारी एक भयंकर शोकांतिका आहे. मोबाईलचे काही हजार रुपयाचे हप्ते, पैशाची तंगी आणि त्यावरून होणारे तात्पुरते वाद, या सगळ्यांची किंमत शेवटी 3 निष्पाप जीवांना चुकवावी लागली. आईने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी पदर पसरला, स्वतःचं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र काढून फेकून दिलं. बाळा, तुझ्यासाठी मी तुझ्या बापालाही सोडेल, पण असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस, अशी आर्त हाक दिली. पण संतापाच्या आणि नैराश्याच्या भरात त्या मुलाला आईच्या डोळ्यातले आश्रूही दिसले नाहीत. बाप वरवर कितीही कठोर असला तरी शेवटी तो बाप असतो. मुलाला दरीत कोसळताना पाहून स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्याला वाचवायला धावणारा तो बाप मुलासोबत दरीत कोसळला. आणि क्षणात एकाच डोळ्यासमोर नवरा आणि पोटचा गोळा गमावलेल्या त्या आईनेही एका क्षणाचाही विचार न करता स्वतःला दरीत झोकून दिलं. क्षणार्धात एक हसतं खेळतं घर संपून गेलं. आजच्या तरुण पिढीसाठी एक कळकळीची विनंती आहे, कोणतीही अडचण जीवापेक्षा मोठी नसते. मोबाईल, गाड्या, कर्ज किंवा पैशाचे हप्ते या गोष्टी तात्पुरत्या असतात. आजचे संकट उद्या संपू शकतं, पण गेलेला जीव परत कधीच येत नाही. आईवडिलांचा राग हा द्वेष नसतो. परिस्थिती जरी बिकट असली तरी मोठी माणसं चिडचिड करतात, ओरडतात, पण त्याच्यामध्ये द्वेष नसतो. पण त्या ओरडण्यामागे मुलाचं भविष्य आणि संसाराची चिंता असते. संवाद हाच एकमेव मार्ग आहे. रागाच्या किंवा संतापाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्याची राखरांगोळी करतो. बोला, समजावून सांगा, अडचणी वाटून घ्या. ज्या आईवडिलांनी 9 महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, स्वतः उपाशी राहून आपल्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्यासाठी तुम्हीच त्यांचं संपूर्ण जग असता. तुमच्या एका चुकीच्या निर्णयाने त्यांचं जग उद्ध्वस्त होतं. राग क्षणभरात असतो, पण आईवडिलांचं प्रेम आयुष्यभराचं असतं. त्या प्रेमाचा असा अंत होऊ देऊ नका. जग जिंकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. संकटांना सामोरे जा, पाठ दाखवून पळू नका. धन्यवाद.